नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही ही आय डी कार्ड काढले असेल, परंतु डाउनलोड करत असताना जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही आय डी आधार नंबरने डाउनलोड करत असताना तुम्ही या अनुप्रयोगात प्रवेश करण्यासाठी अनधिकृत वापरकर्ता आहात, असा जर एरर येत असेल आणि तुमचे आय डी कार्ड डाउनलोड होत नसेल, तर ते आय डी कार्ड डाउनलोड कसे करायचे यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. वेगवेगळ्या योजनांसाठी आता आय डी कार्ड अनिवार्य आहे. आय डी कार्ड कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये पाहायला मिळेल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे आय डी कार्ड काढून घेऊ शकता. आता ज्यांनी आय डी कार्ड काढलेले आहे परंतु त्यांचे आय डी कार्ड डाउनलोड होत नाही, प्रॉब्लेम येत आहे, त्यांनी कसे डाउनलोड करायचे चला मग पाहूया. वर यायचं आहे, त्यानंतर हा पॉपअप क्लोज करायचा आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती नागरिक लॉग इन हे ऑप्शन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे. आता नागरिक लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी इथं आधार क्रमांक दाखवला जाईल. आधारवर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर OTP येत नाही, तुम्हाला इथं एरर पाहायला मिळतो. त्यांनी काय करायचं आहे, इथं आधार नंबरने लॉग इन न करता तुम्हाला आय डीने लॉग इन करायचं आहे. इथं लक्षात घ्या, तुम्हाला आधारने लॉग इन करायचं नाही, आय डीने लॉग इन करायचं आहे. जर आय डी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला आय डी विसरलो यावरती क्लिक करून तुमचा आय डी रिसेट करून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकायचा आणि सबमिट करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज मिळेल, त्यामध्ये आय डी असेल आणि आय डी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्याचा OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. इथं पाहू शकता OTP पाठवला आहे. तो OTP टाकून तुम्हाला प्रमाणित करून घ्यायचा आहे. प्रमाणित केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला वाट पाहायची आहे. वेबसाईट सध्या लोडवर असल्यामुळे थोडा वेळ वाट पाहायची आहे आणि लॉग इन होण्यास थोडा वेळ लागत आहे. तुमचा डेटा लोड होण्यास थोडा वेळ लागेल. तुम्हाला असं दाखवणार आहे, तुमचं नाव दाखवणार आहे, तुमचा आय डी दाखवणार आहे. याला थोडा लोड होण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ वाट पाहायची आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं अशा प्रकारचं एक डिजिटल महासारथी कार्ड दाखवणार आहे. इथं डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर याला एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड काय असणार आहे, तर यामध्ये तुमच्या नावाचे जे पहिले 4 लेटर असणार आहेत ते तुम्हाला कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत आणि नंतर तुम्हाला इयर ऑफ बर्थ टाकायचं, म्हणजे तुम्हाला जन्मवर्ष टाकायचं आहे. समजा संदीप नाव असेल तर SAND आणि तुमचं जन्मवर्ष 1900 काय जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारचं तुमचं PDF आय डी कार्ड ओपन होणार आहे आणि याची तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊ शकता किंवा आधार कार्डप्रमाणे याला लॅमिनेशन करून प्रिंटआउट काढून घेऊ शकता. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आय डी कार्ड डाउनलोड करू शकता. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनल असून त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यासोबत विचारू शकता, शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.